तुळशीत महादेव मांडू नये. तुळस वेगळी असावी आणि महादेवाचं स्थान घरामध्ये वेगळं असावं. आपल्याला दररोज मंदिरात जाऊन पूजन करता येत नाही. पूर्वजांची काय संकल्पना होती पा. प्रत्येकाच्या घराघरात त्यांनी महादेव आणि नंदी दिलेत, पण आपण ते तुळशीत मांडलेत. तुळस वेगळी मांडा, महादेवाला वेगळं स्थान करा. शिवपूजा प्रत्येकाच्या घरात झाली पाहिजे. कशी काय तो पुढे भाग येणार आहे, मी तुम्हाला सांगेल. तो गुंतागुंतीचं शास्त्र आहे. मला कुंकू लावताना बऱ्याच महिला ह्या बोटाने लावायच्या ना, मी त्यांना सांगते ह्या बोटाने लावा. ह्या पूर्वीच्या जुन्या महिला म्हणायच्या हे देवाचं असतं आणि हे माणसाचं असतं. असं काही नसतं. ह्या बोटाने जर तिलक केलं तर माणसाला डोकेदुखी होते. ह्या बोटाने जर एखाद्याला तुम्ही कुंकू लावलं तर हे बोट फक्त तर्पणासाठी वापरायचं. पितरांना अंगठ्याने पाणी देतात. ह्या बोटाने तिलक केला तर आपलं श्राद्ध झालं असं समजून चालायचं. मग महिला मंडळ व्यवस्थित आहे का आजी माय? बरं का, तुम्ही आपलं बचकन घेतलं चिमटीत कुकू का दिला अंगठा तिच्या कपाळाला लावून, बरोबर आहे का नाही? अंगठ्याने लावायचं नाही, ह्या बोटाने कुंकू लावायचं. रक्षाबंधनाला बलिप्रतिपदेला पतीला आणि रक्षाबंधनाला भाऊबीजेला भावाला तिलक करताना सुद्धा आधी मधल्या बोटाने गोल करायचा कुंकाचा. कुंकू लावलं की मग अंगठ्याने ते असं वर वाढायचं आणि त्यावरती अक्षद लावायच्या. अक्षदा नाही बरं, अक्षद. अक्षद लावत असताना दोन्ही टोकं तिचे सारखे असावेत. किडलेले तुटलेले सोनकिड्याची घाण काही काही पहा तुम्ही, महिना महिना तांदूळ निवडीत नाहीत आणि महादेवाला जाताना अशा बचकन घेतात. चिमूटभर घेतले की कुंकाच्या पंचपायात टाकले आणि तिथं सोनकिडी वर येतात. मग महादेवाला तांदूळ वाहता वाहता सोनकिड्यासहित महादेवाला तांदूळ राहतात. अशी किडलेली सोनकिडीची घाण व्हायची नाही. महादेवाला देवाला सुद्धा तिलक करताना सुद्धा ते तांदूळ असे असावेत, त्याचे तोंड दोन्ही तोंड टोकदार असावेत, निमुळते असावेत. तुटलेले खंडित झालेले अशा काही गोष्टी महादेवाला व्हायच्या नाही. आणि महादेवाला तुटलेली गोष्ट चालत नाही. पुढे तो भाग येणार आहे, पण ओघात विषय आला म्हणून सांगते. महादेवाला महादेवाच्या मंदिरात नारळ फोडायचं नाही. फुटलेली तुटलेली गोष्ट महादेवाला चालत नाही. एक तर नारळ वाहूच नका, श्रीफळ, आणि वाहायचं असेल तर पूर्ण नारळ वाहत जा. खंडित झालेली, ज्यावेळी गणपतीचं मस्तक उडवलं ना, गणेशाचं, त्याला गजेंद्राचं मस्तक बसवलं हत्तीचं, त्यावेळी भगवान भोलेनाथ म्हणतायत की इथून पुढे झाला मला जो कोणी खंडित वस्तू अर्पण करेल, मला पूर्ण वस्तू अर्पण करावी. खंडित वस्तू अर्पण केली की मग भगवान शिवजीचा क्रोध होतो. आता मी मंदिरात गेलते ना, तर सगळे मला जास्वंदीचे फुलं दिसले. भगवान शिवजीला लाल रंगाची फुलं जमत नाही. लाल रंगाची फुलं वाहिली की त्यांचा क्रोध वाढतो. लाल रंगाचं जास्वंदीचं फुल हे गणेशाला प्रिय. तुम्ही गणपती बाप्पाला वाहा जास्वंदाचं फुल. आणि तुम्हाला पार्वतीला व्हायचं असेल तर डाव्या बाजूला शिवपिंडीच्या खाली वाहा, डाव्या बाजूला असते. काही काही ठिकाणी पाहते मी सगळ्या बाजूना महादेवाला कुंकू लावलेलं असतं. लालबुंद महादेव केलेला असतं कुंकू लावू लावू. ते आता तरी पंडित प्रदीपजी मिश्रांपासून महादेवाच्या भक्तीमध्ये पूजा कशी करावी वगैरे लोकांना कळतंय. महादेवाच्या पिंडीला तुम्ही चंदन लावू शकतात, चंदन लावू शकतात, भस्म लावू शकतात. पांढऱ्या रंगाची फुलं वाहा. फक्त लाल फुल, केतकीचं फुल आणि चाफ्याचं फुल हे भगवान शिवजीला चालत नाही, त्यांना आवडत नाही. ते लाल फुल वाहिलं तर भगवान शिवजीचा क्रोध अनावर होतो, मग क्रोध वाढतो. तुम्हाला पार्वतीला व्हायचं पिंडीच्या खाली व्हा. तुम्हाला हळदी कुंकू व्हायचंय तर पिंडीच्या डाव्या बाजूला खाली व्हायचं. मग डाव्या बाजूला पार्वतीचं स्थान आहे, डाव्या बाजूला व्हायचं. पण बऱ्याच ठिकाणी चौकोन लावलेलं असतं, हे चुकीचं आहे. भगवान शिवजीला बेल अतिशय प्रिय आहे. पुढे येईल तो विस्तृतपणे भाग सांगते मी तुम्हाला. काय व्हावं काय वाहू नये, काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे, इतकं गुंतागुंतीचं शास्त्र आहे ना. घरामध्ये आपला जो झाडू असतो ना, झाडू आपण कुठेही झाडून फेकून देतो. येणाऱ्या जाणाऱ्याला तो दिसता ठेवू नका. झाडू लक्ष्मी आणि लक्ष्मी नेहमी झाकून ठेवावी. तुम्ही पैसे कुठे ठेवतात? मी खाली येऊ का माईक घेऊन? तुम्ही पैसे कुठे ठेवतात? कुठं? कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात तिजोरी.
तिजोरी शेवटचा कप्पा, आणि त्याच्यात कितीचं गुलाबी बंद झाले आता नाही का, 500 मी काय घेणार आहे का घ्यायला तुमच्या? तुम्हीच लक्ष्मी, पैसा आहे जो तो झाकून ठेवतात. आणि झाडू लक्ष्मीचे, लक्ष्मी पूजनाला काय पूजलं जातं? झाडू पूजला जातो. म्हणून झाडू आपली लक्ष्मी, ती लोकांना दिसेल अशी ठेवायची नाही, ती नेहमी झाकून ठेवायची. वायव्य दिशेला झाडू असावा. इथं पूर्व दिशा कुणीकडे आहे? कुणीकडे आहे? हे इकडे आहे का? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. वास्तुशास्त्र सांगते का आग्नेय दिशेला म्हणजे पूर्व आणि पश्चिम, पूर्व आणि दक्षिण यांच्या मधात तुमचं किचन असावं. ह्या आग्नेय कोपऱ्यात हे महाराज लोक बसलेत का, हे असं तुमचं किचन असावं. त्या कोपऱ्यामध्ये देवघर असावं. तिकडे ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला झाडू ठेवायचा असेल तर तो आग्नेय, नैऋत्य, वायव्य कोपऱ्यामध्ये म्हणजे पलीकडं त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही तुमचा झाडू ठेवला पाहिजे. आणि झाडू कसा ठेवला पाहिजे? कसा ठेवला पाहिजे? वर त्याचा धरायचा दांडा आला पाहिजे, बरोबर आहे ना? मग असा आडवा ठेवायचा ना खाली असं. लक्ष्मी, ती लक्ष्मी कधी उभी करायची नसते. आणि घरामध्ये झाडूच्या पहा तुम्ही, काही लोक पन्हाळ्या गळात त्या झाडूच्या, तरी पण असा त्याची चिपटी होती पहा तुम्ही, 4च काड्या राहतात त्याला, त्या 4 कार्याने झाडीत आहेत. असा चिकाटीनं परमा, असा चिकाटीनं आम्ही प्रपंच करतो. अरे असं कुठं प्रपंच असतो का? तुमचा झाडू जर गळायला लागला, लक्ष्मी ती झाडू थोडासा जुना झाला की पटकन दुसरा झाडू घेऊन यायचा आणि पूजन केल्याशिवाय, पूजा केल्याशिवाय तो झाडू झाडायला काढायचा नाही. माणसाच्या घरात लक्ष्मी टिकत नाही. मग झाडू तुटेपर्यंत जर वापरला तर काही पहा तुम्ही कंग, काहीच्या घरामध्ये कंगेचे दाट तुटते तरी कंगवी बदलीत नाही. ती काय, एक तर माणूस असा होता, तो म्हणे जोपर्यंत याचा शेवटचा दात तुटत नाही कंगव्याचा, तोपर्यंत हा कंगवाट टाकून द्यायचा नाही मला, दुसरा कंगवाच आणायचा नाही. उमापती महेश्वर भगवान की. असं दात टोकरून कुठं पोट भरत असतं का? काही बारीक गोष्टी आहेत, आम्ही लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे, पण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आपलं असं झालं, हे कशाला आणि ते कशाला, ते कशाला आणि ते कशाला. चर्चा प्रारंभ झाली त्यातल्या कलियुगातल्या लोकांचं आचरण कसं असेल. श्री सुतजी महाराज शौनकादिकांना सांगतायत की कलियुगातल्या लोकांचं आचरण कसं असेल. कलियुगाचं वर्णनाला पुण्यहीन लोक जन्माला येतील. कलियुगातले लोक आळशी असतील, दुराचारावर प्रेम करणारे असतील, एकमेकाची निंदा करतील, परनिंदा करण्यात तत्पर असतील. लोक एकमेकाचा कुटत राहतील. ऐका करीचे महिमान असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतासी. कलियुगात मधले लोक, कलियुगामध्ये पहा तुम्ही, हे कशाला आणि ते कशाला, नामक कशाला, देव धर्म म्हणजे थोतांडे. काही लोक पहा तुम्ही, पुरोगामी लोक येतात. देह तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरणे ते मुक्ती पाखंडाची. तो म्हणतो आपला देह हाच आपला देव आहे. अरे देह देवच आहे, पण बाकीचं सगळं तो म्हणतो थोंटांडे, बाकीचं सगळं काही नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. कलियुगामध्ये लोकांना पापाचारामध्ये, अनाचारामध्ये जास्त रस असेल.